पाचोऱ्याचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्याच मतदारसंघात घडली अत्यंत निंदनीय घटना। तालुक्यातील वाणेगाव गावात जातीय वाद्यांकडून बौद्ध समाजातील मृताच्या अंत्यविधीला केला विरोध, तर आजही गावखेड्यात जातीवाद्यांनी काढले डोकेवर। ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून। पाचोरा तालुक्यातील वाणेगाव या गावात दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी अतिशय निंदनीय घटना घडली। या गावातील बौद्ध समाजाचे समाधान काशीनाथ सोनवणे यांच्या आईचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं। ग्रामपंचायतीनं बौद्ध समाजाला स्मशानभूमीसाठी दिलेल्या जागेमध्ये भादू वामन पाटील यांनी अतिक्रमण करून समाधान काशीनाथ सोनवणे यांच्या परिवारावरती योगेश देवरे, ऋषिकेश देवरे, मनोहर देवरे, प्रभाकर देवरे, ज्योती देवरे, मीरा देवरे, मंगला देवरे व इतर लोकांनी मिळून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून मृत व्यक्तीच्या अंत्यविधी करण्यासाठी त्यांनी कडाडून विरोध केला किंवा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा असून माणुसकीला काळीमा फासणारी घडलेली घटना असून पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मतदारसंघात घडलेली आहे। या घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार व त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणात होते, परंतु पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी प्रतिक्रिया देण्याऐवजी माझे वरिष्ठ प्रतिक्रिया देतील असं बोलून माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। वनगाव या गावामध्ये घडलेल्या या घटनेचा विरोध म्हणून समता सैनिक दलाचे किशोर डोंगरे, ॲडव्होकेट ईश्वर जाधव, ज्ञानेश्वर साळवे, अभिमान बाविस्कर, सतीश बिराडे तसेच राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद BMP व समाज बांधवांनी केला। मी राहुल सपकाळे, ज्ञानपंख 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहेत पाचोरा तालुक्यातील वाणेगाव या गावामध्ये, जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र हा म्हटला जातो आणि आजही ह्या महाराष्ट्रामध्ये जातीवाद्यांचा कहर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला दिसत आहे। तशीच आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे या वाणेगावमध्ये। आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलंय गावात। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी किशोर डोंगरे, समता सैनिक दल जिल्हा अध्यक्ष। अतिशय मानवतेला काळिंबा फासेल असा प्रकार आज पाचोरा तालुक्यातील या वाणेगाव या ग्रामीण भागामध्ये झालेला आहे। त्याचं कारण असे की गेल्या 70 ते 80 वर्षापासून राखीव असलेली दलित बांधवांसाठी, जशी चर्मकार असेल, मातंग असेल आणि बौद्ध असेल, या समाजासाठी राखीव असलेली दफनभूमी, या दफनभूमीसाठी गेल्या मागच्या काळखंडामध्ये 10 दिवस आंदोलन सुद्धा झालं, उपोषण सुद्धा झाले। त्याची दखल घेत सन्माननीय तहसीलदार साहेबांनी ही जागा तुमची आहे, तुम्ही त्या ठिकाणी नितांतपणे तुमची दफनविधी करू शकतात। परंतु आज रोजी या ठिकाणी एक वयोवृद्ध व्यक्ती वारल्यानंतर या ठिकाणी मध्ये समाजकंटकांनी त्या दफनविधीला विरोध करत आलेल्या JCBला सुद्धा या ठिकाणून परत काढले। वारंवार आम्ही स्थानिक प्रशासन असेल, तहसीलदार महोदय असतील, त्याचबरोबर त्या खात्याशी संबंधित असलेले ग्रामसेवक असेल, यांना वारंवार फोन करून या सगळ्या परिस्थितीची त्यांना माहिती दिली व त्यांनी तत्काळ दखल घेऊन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी दफनविधी केलेला आहे। परंतु आमचा जो समाज या ठिकाणी राहतो हा या ठिकाणी असुरक्षित असल्याचा आज आम्हाला या ठिकाणी भासतोय। त्याचं कारण असे की पूर्ण या ठिकाणी जो जातीवादी गट आहे त्या गटाचा डाव आमच्या समाजावर भविष्यात राहू शकतो, कारण की एका मेलेल्या व्यक्तीवर जर त्याच्या अंत्यविधीला या ठिकाणी मज्जाव केला जातो, कुठल्याही यांची जागा नसताना, कुठलंही घेणं देणं नसताना, गोर गरीब कष्टकरी समाज गावकुसामध्ये जर आपलं उपजीविका करत मागासवर्गीय समाज राहत असेल आणि त्याच्या जर अस्मितेला गालबोट लागत असेल आणि त्यांच्या स्वतःच्या जागेवर जर त्यांना दफनविधीला विरोध होत असेल तर निश्चितच हा मानवतेला काळिंबा फासणारा प्रकार आहे। समता सैनिक दल असेल की बौद्ध समाजातील जर सर्वही संघटना या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो व आता थोड्या वेळातच आम्ही सन्माननीय या आउटपोस्ट पोलीस स्टेशनच्या त्या सहाय्यक निरीक्षक मॅडम आहेत यांची भेट घेऊन संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा 1889 प्रमाणे तत्काळ कारवाई व्हावी व त्यांना या केलेल्या प्रकरणाचं कडक शासन व्हावं अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मागणी करतो व मृत आत्म्यास या ठिकाणी नितांत भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो व येत्या काळखंडामध्ये असा प्रकार कुठे महाराष्ट्रात असो की जिल्ह्यात किंवा पाचोरा तालुक्यामध्ये घडू नये याच्यासाठी आम्ही सज्ज पद्धतीने यापुढे मोहीम राबवणार आहे। ही जी घटना घडलेली आता तर या ठिकाणी तुम्ही जे ग्रामसेवक असतील, जे आपले जे आपण ज्यांना प्रथम नागरिक म्हणतो गावाचे, ते सरपंच असतील, यांना तुम्ही ही गोष्ट कळवली का? ज्या वेळेस समता सैनिक दलाला 7:30 वाजता अशी घटना घडली हे कळालं तर त्या तत्काळच मी सन्माननीय BDO साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील व संबंधित विभागाचे ग्रामसेवक असेल
यांना मी फोन करून सूचना दिल्या की साहेब असा प्रकार घडणार आहे आणि भविष्यामध्ये याच्यावर जातीय तेढ निर्माण झाला तर याची मोठी किंमत प्रशासनाला मोजावं लागेल. त्याचं कारण असं की ज्या वेळेस प्रशासनाने यापूर्वी ग्रामपंचायतीने हे अतिक्रमण काढा असं निवेदन दिलंय आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की आपण बंदोबस्त तत्काळ द्यावा आणि इथलं सर्व अतिक्रमण आपण काढावं. परंतु आज या घटनेला 4 महिने उलटलेले पण पोलीस प्रशासनाकडून आम्हाला बंदोबस्तही मिळाला नाही. जर बंदोबस्त मिळाला असता आणि हे अतिक्रमण निघालं असतं तर निश्चितच आज आमच्या समाजावर हा अन्याय झालेला नसता. आता इथली परिस्थिती कशी आहे? आज तिथली परिस्थिती अतिशय वाईट आहे कारण की मी या लोकांचा उद्रेक आता बघितला की त्यांनी आलेला जेसीबी या ठिकाणाहून परत हाकलून लावला. त्याचबरोबर आमच्या एका भगिनीवर सुद्धा इथल्या त्या जातीवादी समाजकंटकाने हात सुद्धा उचलला. आम्हाला जातीवाचक शिवीगाळ सुद्धा या ठिकाणी करण्यात आली. अतिशय वाईट वाटतं की बाबासाहेबांनी गेल्या 70 वर्षापासून या देशातला मनोवादी व्यवस्थेला गाळलं परंतु इथला जो जातीवाद आहे हा पळताना आम्हाला दिसतोय आणि याचा आम्ही तीव्र निषेध करतो. दाखल करायला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.